वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आमच्या शेवेगावांची यात्रा आहे, तर व्लॉग तर बनता आहे ना भाई। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात्रेच्या दिवशी ID कार्ड घालून कुठे चालले, तर यात्रेच्या दिवशी आमचे पेपर ठेवलेले आहेत, तर आम्हाला जायला लागेलच। तर चला पहिला पेपर देऊन येऊया आणि मग नंतर मजा मस्ती तर चालूच राहणार आहे पूर्ण दिवस। तर लास्ट एंडिंगपर्यंत हा व्लॉग बघा। ह्याचे 2 पार्ट असतील, एक यात्रेचा एक पालखीचा। तर लास्ट एंडिंगपर्यंत बघा, एवढंच सांगितलं आणि चला बघूया पुढे काय काय होतं। टाईम वेस्ट न करता मी लागलो लगेच जेवणाच्या तयारीला आणि जेवणाची तयारी करून नंतर निघालो गावात आई माऊलीच्या भेटीला। आणि तुम्ही बघू शकता इथं आम्ही संध्याकाळची 7चे टायमिंग लागतो। आम्हाला आरतीसोबत खूप सारी गर्दी पण भेटली आणि मी आता तुम्हाला डेकोरेशन दाखवणार होतो, पण इथं खूप जास्त गर्दी आहे, नीट दिसणार नाही, तर उद्याच्या पार्टमध्ये नक्की दाखवेल। आणि बघू शकता इथं आमच्या इथं यात्रेच्या दिवशी हार निघतात, तर हार आलेला आहे आई माऊलीसाठी। त्याच्यानंतर ही बिचारी कामसूपोर दलन घेऊन आली तिथं। त्यानंतर घरी आलो, तर घरी गुड्डीताई आणि भाऊंचा फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती, तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी विपुल पाटील आणि खास राजेश दत्के घरी आलेले। तर त्याच्यानंतर यांचा केक बिक कट केला पटकन आणि मग निघालो जसकारला रत्वेश्वरी आईच्या भेटीला। इथे पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, खूप जास्त देवळात पालखीच्या दिवशी पण पालखी निघालेली तरी पण बघा किती गर्दी होती देवळात, आणि देवळाच्या बाहेर तर बोलूच नका, खूप जास्त गर्दी होती। आणि खूप लांबून येतात ना लोक, त्यामुळे गर्दी होते। आणि इथे आम्ही घरी जायला निघालो, आम्ही काही थांबलो नाही आणि ट्रॅफिक जाम झाली। आता भेटूया उद्याच्या पार्टमध्ये, बाय।